हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? शुभ सकाळ सगळ्यांना। एक दादा मला कमेंट करते की नेहमी तू एकच स्टेप करते, एकच स्टेपनं डान्स करते। मी डान्स शिकलो नाही आहो, मी पहिलं सांगत आहो, मी डान्स शिकलो नाही। जेवढं मला येते तेवढं मी डान्स करतो, जेवढी स्टेप येते मला तेवढी मी करतो। एक तर माझा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे हे इथून पुरा सूज आहे, फ्रॅक्चर झाल्यामुळे मला डान्स करता येत नाही। मी स्वतःच रील्स बनवतो आणि जे घरची कामं आहेत, शेळ्याला सकाळी सोडणे, त्याला चारा पाणी करणे, घरचे पुरी कामं, झाडझूड, सडा, नळ आल्यावर पाणी भरणे, स्वयंपाक करणे। आणि माझा नवरा आहे तो शेतावर राहतात, 2 मुले, एक मुलगा पुण्याला गेलाय मोठावाला, जो नेहमी रील्स माझ्या बनवत होता। आणि आता लहान मुलगा आहे तो तेवढं लक्ष देत नाही, तो रील्स बनवत नाही, मी स्वतःच रील्स बनवतो। त्यामुळे मला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। आणि शेतीचे कामं भरपूर आहेत, मी जाऊ शकत नाही, माझ्या पायामुळे मला खूप त्रास होतो। मी एक दिवस टाईल पुसताना पडलो, त्याच्यामुळे माझ्या पायात फ्रॅक्चर झाला। तुम्ही असंच लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। प्लीज दादा असे कमेंट नको करा, मला डान्स नाही येत, मी जेवढं येतं तेवढंच। तुम्ही नेहमी म्हणता दुसरं काही वेगळं बनवा, दुसरं काही चांगलं डान्स करा। अरे वा, घरची कामं करून एकटी बाई घरची कामं करूया। एक ताईने कमेंट केलं होतं की तुम्ही डान्स क्लास लावा। अरे वा, पोट पाहू को डान्स क्लास लावू। आणि माझी सॅलरी यूट्यूबची 2 महिन्यानं 3 महिन्यानं कशी मिळते, जमा होते। त्याच्यामुळे जो लोकांचं कसं वाळताचं, पेरणी, रोवणा, दवाई मारणे, खत मारणे, याला खूप पैसा लागतो ना। घरी फक्त एकच व्यक्ती कमवणारा आहे, तो माझा नवरा। मुलगा स्वतःचे कामं करून स्वतःचेच ते कपडे असो काही असो ते स्वतःच आपले निपटवतात। आणि मी जेवढं माझ्या यूट्यूबचा पैसा येतो, मी हा मोबाईल 30,000चा घेतला आहे, ते पण फायनान्सवर। तर मी ते महिन्यानं 3 महिन्यानं 2 महिन्यानं असं देत राहतो। माझ्या घरची परिस्थिती बरोबर नाही आहे। शेळ्या बाहेर जातात चरायला, एक माणूस नेतो, व्यक्ती नेतो, त्याला महिन्याचे 250 रुपये एका शेळीचे, 2 शेळीचे 500, 4 शेळीचे 500, म्हणजे असे 1000 रुपये महिन्याचे जातात। लाईन बिल, घर टॅक्स आणि घरचे खर्च ते पूर्ण माझा नवराच बघते। मी पण जातो कामावर, पण वेळेवर जर लेडीजला काम जास्त नाही आहे ना। आमच्याकडे नुसतं धान लावतात, सोयाबीन नाही, कड्डू नाही, ऊस नाही, फल्ली नाही, आणि अजून हरभरा म्हणजे चणा तेही नाही। निव्वळ धान लावणे, धान निघल्यावर धान कापणी सरली संपलं जंगलात जा, काड्या आणा, काड्या झाल्या, रोजगारीचे कामं राहतात, तर ते 1 किंवा 2 हप्ते देतात। किंवा चांगली जर रोजगार हमी मिळली तर 4 हप्ते ठीक आहे, 4 हप्ते म्हणजे 4 आठवडे। त्याच्यामुळं जायला वेळ नाही मिळत। शेळ्या आहेत ना, हा एक लहानसा पिलू, याच्या आईनं सोडलं याला, तर मी याला लहानपणापासून छोटासा होता, बिलकुल छोटासा, तेव्हापासून मी याला आपल्या सोबत ठेवते। जर हा कुठे जाईल हाडवर तर घाबरते किंवा लढते का कुठे गेला बा माझा पिलू, हा माझा पिलू आहे। माझ्या अंगावर मी जेथं जाईल ते तर माझ्या मागं येतो। मग ह्या पायामुळे खूप तकलीफ होते, मी जाऊ शकतच नाही कामावर, पाय आराम होईल। आणि एक तर दवाखान्यामध्ये गेले, दवाखान्यामध्ये सांगितलं का हड्डीला सुजन आली आहे। मी दवाखाना केले, औषधी गोळ्या खाल्ले आणि गावठी औषधी पण केल्या।
तात्पुरता थोडा म्हणजे किंचित कमी झाला आहे, अजून कमी व्हायचंच आहे. त्याच्यामुळं मला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा प्लीज. आजपर्यंत केला, आता पण करा. थँक्यू, धन्यवाद.